नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मालेगाव शहर हे संवेदनशील शहर आहे आणि अशा शहरामध्ये नेहमी जिहाद्यांना खुश करण्याकरता काही समाजकंटक वेगवेगळे बयान देतात। परवा असं एक विषय झालेला आहे की मालेगावच्या पूर्व भागामध्ये आणि मुस्लिम बहुल भागामध्ये असा विषय आला की तिथे आयुष्यमान आरोग्य केंद्र असे केंद्र उभे केलेले आहेत आणि त्या केंद्रावरती आयुष्यमान आरोग्य मंदिर असं नाव दिलेलं आहे आणि हे नाव त्यांनी खोडलं आणि सांगितलं की आम्ही हे मंदिर नाव स्वीकारणार नाही आहेत। वास्तविकता एक केंद्राची योजना आहे, केंद्राने GR काढलेला आहे की संपूर्ण देशामध्ये जो आरोग्याचा विषय आहे, अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये सगळ्यांना तो मंदिरामध्ये त्यांचं रोग निदान झालं पाहिजे असं म्हणून सगळ्यांनी वरून GR असं आलेलं आहे की आयुष्यमान आरोग्य मंदिर असं सर्वीकडे नावं टाकावं। सगळं नाव टाकलेले आहेत। आता विषय असा आहे की हा देश हा भारत देश आहे, हा हिंदुस्थान आहे आणि या हिंदुस्थानामध्ये मग स्वाभाविकच या हिंदुस्थानाला अनुसरून असे नियम राहतील। त्यामुळे तिथे मंदिर नाव टाकणं काय वाईट होतं? आम्ही या देशाला राष्ट्र मंदिर म्हणतो, भारत माता मंदिर म्हणतो, त्यामुळे भारत मातेच्या देशामध्ये मंदिर नाही तर काय टाकणं आम्ही? असं असताना काही समाजकंटकांनी ते मंदिर नाव खोडलेलं आहे। वास्तविक ही योजना इतकी चांगली योजना आहे। पूर्वी देशामध्ये सगळ्यांचं जीवन किडेमाकोड्यांचं होतं, कोणालाही सरकार दरबारी काही फायदा मिळत नव्हता। श्रीमंत माणूस मोठ्या मोठ्या हॉस्पिटल जाऊन इलाज करायचा, पण गरीब माणूस पैशाअभावी मरण स्वीकारायचा। अशा अवस्थेमध्ये मोदीजींनी संपूर्ण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवलेलाच आहे। पुन्हा आरोग्याच्या विषयामध्ये कोणत्याही व्यक्तीला कुठेही मोठा आजार होऊ द्या, त्या आजारासाठी 5 लाखाची तरतूद या आयुष्यमान कार्डामध्ये केलेली आहे। अशी चांगली योजना असताना काही समाजकंटक हे मंदिर नाव खोडतायत, हे अतिशय गुन्हास्पद आहे। आम्ही याचा निषेध करतो। रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय। आरोग्य मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आरोग्य मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आरोग्य मंदिर आरोग्य मंदिर। आज सकल हिंदू समाज आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, आज आम्ही सर्वांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना भेटून एक निवेदन सादर केलं। त्या निवेदनाचा आशय असा आहे की मालेगाव महानगरपालिकेला केंद्र सरकारकडून एक GR प्राप्त झाला। त्या GR मध्ये म्हटलेलं आहे की आता इथून पुढे जे आरोग्य केंद्र आहे त्यांना आयुष्यमान आरोग्य मंदिर या नावाने संबोधलं गेलं पाहिजे आणि तसे नावं त्या ठिकाणी फलकावर टाकले पाहिजे। मालेगाव महानगरपालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी गेले, आरोग्य मंदिर हे नाव लिहायला लागले। एक व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःचा राजकीय स्टंट करण्यासाठी आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय कामात अडथळा करून त्या सगळ्या लोकांना तिथून हाकलून लावलं। जिथे जिथे आरोग्य मंदिर नाव लिहिलं गेलेलं होतं ते सगळे नाव खोडून काढले। शासकीय कामात अडथळा करण्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं निवेदन आम्ही आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे। याच्यावरती जाऊन मला बोलायला आवडेल। खरं तर आम्ही या सगळ्या गोष्टी टाळत होतो, परंतु आज बोलायला त्या व्यक्तीने आम्हाला प्रवृत्त केलं। मालेगाव महानगरपालिकेचं मुख्य अग्निशमन केंद्र जे आहे त्या मुख्य अग्निशमन केंद्राचं नाव हे ख्वाजा गरीब नवाज मुख्य अग्निशमन केंद्र असं आहे। कोणाच्या धार्मिक भावना आम्हाला दुखवायच्या नाही आहेत म्हणून आजपर्यंत गेल्या 7 ते 8 10 वर्षापासून, मला माहिती नाही किती वर्ष झाले त्या नामकरणाला, परंतु त्या दिवसापासून आतापर्यंत आजतागत एकाही हिंदूने त्या ठिकाणी आक्षेप घेतला नाही। का तर आम्हाला मुस्लिम बांधवांच्या सुद्धा भावनांचा आदर करावा हे आम्हाला प्रथमतः वाटतं। परंतु हा व्यक्ती दोघांमध्ये जातीयते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। मागच्या काही काळामध्ये कर्नाटकमध्ये हिजाबचं आंदोलन तयार झालं, त्याच्यामध्ये एका मुलीने काहीतरी तिथे घोषणाबाजी केली। त्या मुलीच्या नावाने मालेगाव महानगरपालिकेत ठराव पास झाला आणि त्या ठिकाणी आबासाहेब बोलायला खरं तर खंत वाटते। मालेगाव महानगरपालिकेने मुस्कानच्या नावाने एक लायब्ररी त्या ठिकाणी सुरू केली। आम्ही केला का विरोध याला? मग तुम्ही फक्त आयुष्यमान आरोग्य मंदिराला विरोध करतात। मंदिर नावाची एवढी आपत्ती आहे तुम्हाला, मग जाऊ नका त्या आरोग्य केंद्रांमध्ये। तुम्ही त्या आरोग्य केंद्रातल्या किंवा आरोग्य मंदिरातल्या ज्या सुखसुविधा आहेत, जे फायदे आहेत ते सुद्धा घेऊ नका।
विरोध करायचा तर मग बायकॉट करून करायचा, अन्यथा विरोध करू नये. नावाला विरोध करून तुम्हाला काही तुमचं काही भरणार नाही, पोट तरी भरणार नाही लोकांचं आणि आरोग्यही सुधारणार नाही आहे. परंतु याच्याने जातीय तेढ निर्माण नक्कीच होणार आहे आणि ते निर्माण करण्याचं काम पूर्व भागातील काही राजकीय लोक करू पाहत आहेत, जे आम्ही सकल हिंदू समाज कधीही शक्य होऊ देणार नाहीत. हे या ठिकाणी आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. आता मालेगाव महानगरपालिकेचा सुद्धा आम्ही अर्ज करणार आहोत की जे ज्या ठिकाणी धार्मिक नावं आहेत, बघ ते हिंदूंचे असू दे किंवा मुस्लिमांचे असू दे, ते सगळे हटवावेत आणि त्या ठिकाणी सहिष्णुता असेल किंवा सौम्यता असेल असे नावं त्या ठिकाणी द्यावेत. हे जर का यांना मान्य असेल तरच या लोकांनी त्यावर बोलणं अपेक्षित